नमस्कार मित्रांनो, एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि तीही मणिपूरमधून. कारण गेले अनेक दिवस काँग्रेस असेल, शिव उबाठा सेना असेल, त्याचे लोक विचारत होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझामध्ये काय चालू आहे, हमास काय करतंय याच्यात इंटरेस्ट आहे, पण मणिपूरमध्ये काय होतंय त्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि त्यामुळे बातमी मणिपूरमधून आहे. मणिपूरमधलं सगळ्यात जुनं दहशतवादी संघटन म्हणून ज्याची ओळख आहे UNLF, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, या दहशतवादी संघटनेने किंवा या मिलिटंट संघटनेने शस्त्र खाली ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी त्याच्याबाबत नुकतीच घोषणा केलेली आहे. 1964 साली या संघटनेची स्थापना झाली होती आणि जवळजवळ 60 वर्ष ही संघटना अस्तित्वात आहे. आणि या संघटनेचा जर इतिहास बघितला तर तो खूपच रंजक आहे. अर्थात गेली काही वर्ष ही संघटना थोडी थंड झाली होती, कारण त्यांचे प्रमुख आहेत ते मणिपूरच्या राजघराण्यातले राजकुमार मेघेन म्हणून आहेत, जे कोलकात्याच्या जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांना या सगळ्या डाव्या एका प्रकारे नक्षलवादी विचारसरणीने भुरळ घातली आणि त्यांनी मणिपूरच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारायचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर या संघटनेचं नेतृत्व ते करत होते. 1991 ते नोव्हेंबर 2009 या कालावधीत त्यांनी प्रचंड हिंसाचार घडवून आणला होता. आणि मुख्यतः CRPF असेल किंवा आसाम रायफल्स असेल किंवा स्थानिक पोलीस असतील, यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना, अनेक जवानांना त्यांनी ठार मारलं होतं. ही एकमेव संघटना होती की ज्यांच्या ताब्यात काही भूभाग होता म्यानमारच्या सीमेजवळचा, आणि असं म्हटलं जात होतं की तिथे त्यांचं राज्य चालत होतं. यामध्ये बदल तेव्हा झाला जेव्हा हे जे राजकुमार मेघेन आहेत त्यांना बिहारच्या मोतीहारीमधून अटक करण्यात आली. अर्थात त्यांचं म्हणणं आहे की ही अटक मोतीहारीमधून करण्यात आली नव्हती, तर त्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती. आणि हे सगळं UPAचं सरकार झालेलं असताना झालेलं आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर त्यांनी 50हून अधिक मैतेई किंवा अन्य दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना, जे बांगलादेशमध्ये बसून मणिपूरमध्ये हिंसाचाराचं नेतृत्व करत होते, त्यांना पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्यांना नंतर NIAने नुकत्याच स्थापन झालेल्या 26/11 नंतर स्थापन झालेल्या NIAने त्यांना ताब्यात घेतलं. शिक्षा त्याच्या NIA कोर्टात त्यांच्यावर खटले चालले, शिक्षा सुनावल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर हे राजकुमार मेघेन तुरुंगात होते. त्यांना बहुधा जन्मठेपेची शिक्षा झाली होती, पण 2019 साली त्यांची सुटका करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर या घडामोडी पडद्यामागे घडत होत्या. आता तुम्हाला आठवत असेल मणिपूरमध्ये कशा प्रकारे हिंसाचार सुरू झालेला आहे. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये मणिपूरच्या इम्फाळ उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि या निर्णयाद्वारे त्यांनी मणिपूरमधल्या मैतेई समाजाला आदिवासी म्हणून, शेड्यूल्ड ट्राईब म्हणून मान्यता देण्याचा मार्ग एका प्रकारे मोकळा केला. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया मणिपूरच्या आदिवासी भागात, पहाडी भागामध्ये उमटणं स्वाभाविक होतं. आपल्याला विस्मरण झालं असेल म्हणून सांगतो, मणिपूरचा जवळजवळ 90% भाग हा वेगवेगळ्या डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. केवळ 10% भाग हा मैदानी आहे. आणि या मैदानी भागात जवळजवळ 60% लोकसंख्या या सपाट भागात राहते आणि 40% लोकसंख्या ही या डोंगराळ भागात राहते. मैदानी भागात, सपाट भागात राहणारी लोक मुख्यतः मैतेई आहेत आणि ते मुख्यतः हिंदू आहेत आणि त्यातले काही जण मुस्लिम आहेत.
पण मुख्यतः ते हिंदू आहेत. अर्थात तेही काही हजारो वर्षांपासून हिंदू नाही आहेत असं म्हटलं जातं. ते शेजारच्या म्यानमारमधनं काही शतकांपूर्वी या भागात येऊन स्थायिक झाले आणि काही 300-400 वर्षापूर्वी तिथल्या लोकांनी वैष्णव पंथाचा स्वीकार केला आणि त्याच्यानंतर त्यांचं राज्य या भागात राहिलेलं होतं. कांगला पाक म्हणून त्यांचं तिथे राजवाडा आहे. मी मणिपूरला जाऊन आलेलो आहे. मी मणिपूरमधनं म्यानमारमध्ये एका दिवसासाठी जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळे हा भाग अगदी मला संपूर्णतः खोलवर माहिती नसला तरी साधारणतः या भागात काही दिवस घालवल्यामुळे हा भाग माहिती आहे. आणि या भागामध्ये मैतेई समाजाचं प्राबल्य राहिलेलं आहे. जवळपास सगळे मुख्यमंत्री, सगळी महत्त्वाची पदं मैतेई समाजाकडे राहिलेली आहेत. पण दुसरीकडे ज्या डोंगराळ भागामध्ये राहणारे शेड्यूल्ड ट्राईब लोक आहेत, अनुसूचित जमातींचे लोक, याच्यामध्ये नागा आहेत, कुकी आहेत, झोय आहेत, या सगळ्यांचं प्रचंड प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे. जवळजवळ 100% धर्मांतरण झालेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे लोक ख्रिश्चन आहेत. मैतेई लोक मुख्यतः हिंदू आहेत आणि हे लोक अनुसूचित जमातींचे असल्यामुळे जंगलामध्ये त्यांना जमिनी मिळतात, पण हिंदू लोकांना, मैतेई लोकांना जमिनी मिळत नाहीत. आरक्षणाचे फायदे त्यांना मिळतात. मैतेई समाजाने स्वतःला ओबीसी हे स्टेटस म्हणजे, कारण तेव्हा तर काय असं जातबीत व्यवस्था, हे लोक नंतर हिंदू झालेत तर त्यामुळे ते काय हजारो वर्षांची जाती व्यवस्था यांच्यात असणं शक्य नव्हतं. पण हे राज्यकर्ते लोक होते आणि त्यामुळे त्यांनी ओबीसी स्टेटस घेतलं होतं आणि ते ओबीसी असण्याचे तोटे त्यांना सहन करावे लागले. त्याच्यातनं हे सगळं प्रकरण झालं. मग आपल्याला आठवतंय त्याच्या विरुद्ध कुकी लोकांनी मोर्चा काढला. 3 मे 2023 रोजी कुकी लोकांनी या विरुद्ध काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. त्यांनी मैतेई समाजाच्या नेत्यांची घरं जाळून टाकली आणि ते झाल्यावर मग ज्या इंफाळ परिसरात सपाट भागामध्ये जिथे मैतेईंचं प्राबल्य आहे तिथे प्रचंड मोठा हिंसाचार झाला. त्यांनी सगळ्या कुकी लोकांना आणि अन्य लोकांना तिकडनं हाकलून लावलं एका प्रकारे आणि त्यामुळे त्यांची घरं जाळण्यात आली. हत्याकांड झालं. दोन्ही ठिकाणी हत्याकांड झालं. पण या इंफाळ भागातनं खूप मोठ्या संख्येने कुकी लोकांना तिकडनं पलायन करावं लागलं. त्याच्यानंतर तातडीने केंद्र सरकारने याच्यात पावलं उचलली. स्वतः गृहमंत्री अमित शहा या भागात जाऊन 4 दिवस मणिपूरला राहून आले. त्याच्यानंतर 1 जूनला त्यांनी, म्हणजे त्याच्या आधी खरं तर त्यांनी राज्य सरकारच्या हातातनं पोलीस विभाग एका प्रकारे काढून घेतला, थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्यांना आणला. 1 जूनला अमित शहांची जेव्हा भेट या भागाला 4 दिवसांची भेट झाली तेव्हा त्यांनी एक ज्युडिशियल कमिशन त्याची नेमणूक केली. 10 जूनला केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करायला एक समिती नेमली. पण या 2 समाजांमधलं वैर इतकी दशकं कायम आहे की त्याच्यामुळे ही शांतता कधी प्रस्थापित होईल काही सांगता येत नाही. कारण एका प्रकारे मणिपूरमध्ये पूर्णतः सेपरेशन झालेलं आहे, विभागणी झालेली आहे. म्हणजे जसं अगदी अरब इस्रायली विभागणी झालेली नाही, कारण इस्रायलमध्ये जवळजवळ 23-24% अरब मुस्लिम लोकसंख्या आहे. पण एका प्रकारे फाळणी झाल्यासारखं, अंतर्गत फाळणी झाल्यासारखं मैतेई आणि कुकी यांच्यामध्ये एक प्रकारचं विभाजन झालेलं आहे. आणि त्यामुळे जरी आता शांतता, तुलनेने शांतता नांदत असली तरी सौहार्द कधी प्रस्थापित होईल हे सांगता येत नाही. आणि या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा काय करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत आहेत, त्यांना मणिपूरचा विसर पडलाय का, हे सगळं आंदोलन सुरू झालेलं होतं. अर्थात या आंदोलनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे सगळे नागा, कुकी वगैरे हे लोक मुख्यतः ख्रिश्चन असल्यामुळे त्याच्यामध्ये चर्चचा सहभाग आहे, परदेशी एनजीओचा सहभाग आहे. म्यानमारमध्ये तिथे लष्करी सत्ता आहे आणि त्याच्या विरुद्ध उठाव करण्यात ही चर्चची संघटना तिकडे मदत करते. तिकडनं लोकांना भारतात आणायचं, भारतात आणून त्यांना एका प्रकारे खोटे पुरावे द्यायचे, हे मिझोराममध्ये आणि मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे मैतेई लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे, कारण 90% भूभाग या लोकांचा आहे. आणि जर हजारो लोक म्यानमारमधनं आणून जर त्यांना बनावट नागरिकत्व देण्यात आलं आणि त्यांना जमिनी देण्यात आल्या आणि तिथे जर अफूची शेती, ड्रग्सची शेती करण्यात आली, मादक पदार्थांची शेती करण्यात आली, कारण ह्या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर ज्याला ड्रग्सचा व्यापार होतो तो या गोल्डन ट्रँगल म्हणतात या भागातनं होतो. आणि त्यामुळे मैतेईंच्या मनातही प्रचंड अस्वस्थता आहे, कुकींच्या मनात मैतेईंबद्दल अस्वस्थता आहे. आणि हे होत असताना ही बातमी येणं, म्हणजे त्या बातमी मागचं काय राजकारण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याचे तपशील कदाचित आपल्याला आणखीन काही काळाने मिळतील. पण असं म्हटलं जातं ही जी UNLFC संघटना आहे ती एका प्रकारे पूर्वीच्या काळात नागा दहशतवादी संघटनांना, नागा फुटीरतावादी चळवळींना पुरून उरण्यासाठी त्याचा भाग म्हणूनही त्याचा वापर हे होत होता. कारण पंडित नेहरूंच्या काळात नागा लोकांचं त्यांचं पहिलं एक राज्य, पूर्वी सगळा भाग हा आसामचाच भाग होता,
त्याच्यातनं जर पहिलं राज्य करण्यात आलं तर ते नागा लोकांचं राज्य करण्यात आलं आणि त्या राज्यावर ते संतुष्ट नव्हते. त्यांना संपूर्ण बृहत नागालँड हवं होतं. त्याच्यामध्ये मणिपूरचा मोठा हिस्सा, आसामचा काही हिस्सा, म्यानमारचा काही हिस्सा असं मिळून त्यांना नागालँड, बृहत नागालँड करायचं होतं. आणि त्याला उत्तर म्हणून हा फुटीरतावादी चळवळी इकडे मणिपूरमध्ये रुजल्या. त्याच्यातली ही एक आहे. कालांतराने ही जी UNLF आहे ती थोडी कमी सक्रिय झाली आणि त्याच्या जोडीला तिकडे माओवादी आणि कम्युनिस्ट या संस्था ही तिकडे संघटना आहे, तिथे वेगवेगळी नावं आहेत, त्या तिथे सक्रिय झाल्या. अजूनही त्यातल्या काही सक्रिय आहेत. ही त्या मनाने थंड झालेली आहे. पण आता जो एक प्रकारचं विभाजन झालेलं आहे, त्या विभाजनानंतर कदाचित यांनाही वाटलं असेल की अशा प्रकारे जर हिंदू लोक, मैतेई लोक जर असे एकमेकांपासून वेगळे राहिले, ठीक आहे, याच्यामध्ये काही सरकारबद्दल काही फार प्रेम नाही आहे, पण कुकी लोक जर एकत्र येत असतील आणि मैतेई लोक जर वेगळे राहत असतील, जरी ते एका धर्माचे, एका संस्कृतीचे असले तरी जर ते वेगळे राहत असतील, तर हे काही चांगलं नाही. याचा फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो. आणि या प्रेरणेमुळे कदाचित अजूनही आजचीच काही 1-2 तासापूर्वीची बातमी आहे, त्यामुळे याचे तपशील अजून बाहेर यायचे, पण त्याच्या मागे ही प्रेरणा असू शकते. आणि एका प्रकारे गृहमंत्री अमित शहानी याच्या मागे महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. असं कदाचित याच्यामध्ये हिमंत बिस्वा शर्माही असू शकतात, बीरेन सिंग कोण आहे असू शकतं. पण या निमित्ताने जर मैतेई लोक, हिंदू लोक तिकडचे एकत्र येत असतील तर ते मैतेईंसाठीही चांगलं आहे आणि कदाचित या राज्याच्या शांततेसाठीही चांगलं आहे. कारण अशा प्रकारे हे लोक एकत्र आले तर जे कुकी आणि नागा आणि हे जे लोक आहेत, ज्यांना असं वाटतंय की परदेशातल्या NGOsच्या माध्यमातून, चर्चच्या माध्यमातून, मीडिया ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपला असा काही आपण हा लढा लढू शकू, आपण एक आपल्याला स्वायत्त वेगळं राज्य तयार करू शकू, तर हे काही होणार नाही आहे. ईशान्य भारतात आधीच खूप छोटी छोटी राज्य आहेत, त्याच्यात एकेका जिल्ह्याची, 2-2 जिल्ह्याची, 5-5, 10-10 लाख लोकसंख्येचे राज्य करण्यात काही त्याला काही हशील नाही आहे. पण लोकांना वाटू शकतं. आणि तशी गोष्ट जर मणिपूरमध्ये होत असेल, कुकी लोक त्या भ्रमात असतील, तर ही जी बातमी आहे, या बातमीमुळे बऱ्याच गोष्टी ट्रिगर होऊ शकतात. खरं कुठल्याही गोष्टीची तुलना करणं योग्य होणार नाही, पण एकनाथ शिंदे भाजपासोबत आल्यानंतर राष्ट्रवादीतली फूट जी अनेक वर्षांपासून ती धुमसत होतीच, ती ट्रिगर झाली. तशा प्रकारे अशा काही गोष्टी कुकी आणि नागा समाजातही ट्रिगर होऊ शकतात. मणिपूरमध्ये भाजपा सत्तेत आली ही मुख्यतः आदिवासी ख्रिश्चन समाजाच्या मतांमुळे, त्यांच्यासोबत ते सत्तेवर आले. कारण वैष्णव असलेले मैतेई समाज हा पारंपरिकरित्या काँग्रेसला मतांतर होता. मणिपूरमध्ये या डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या मदतीने भाजपा सत्तेवर आले आणि नंतर भाजपाने मैतेई लोकांना आपलंसं करून घेतलं. आणि त्यामुळे ही जी एक कोंडी निर्माण झाली आहे मे मधल्या म्हणजे सगळ्या इन्सर्जन्सीमुळे, ही कोंडी फुटण्याच्या दृष्टीने हे एक खूप म्हणजे दिसायला ही छोटी बातमी असली, कारण तसं म्हणाले ही संघटना UNLF थोडी ती इररिलेव्हंटही झाली होती, पण तरी देखील त्यांनी शस्त्रसंधी करणं, 60 वर्षांनंतर, जवळपास 59 वर्षांनंतर शस्त्रसंधी करणं आणि शांतता प्रक्रियेत सहभागी होणं, निवडणुकांच्या प्रक्रियेत सहभागी होणं, हे भाजपा सरकारसाठी, नरेंद्र मोदींच्या सरकारसाठी आणि मुख्यतः गृहमंत्री अमित शहासाठी ह्याला हा जो ब्रेक थ्रू आहे, हे जे त्याच्यातनं मार्ग निघालेला आहे, कोंडी सुटलेली आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण याच्या पुढेच ही कोंडी सुटून त्याच्यातनं कायमस्वरूपी शांतता निर्माण होण्याचा मार्ग निघणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH फूड.